हे बघ, विक्रम बरोबर तुला जी मजा करायची होती तू ती केलीस. आता बाद झालं. एक रात्र त्याच्याबरोबर काढल्यानंतर लोक काय म्हणतील म्हणून जर तू लग्न करणार असशील तर मग काय एकटीच काय करतेस? माझ्या बोलण्याचं वाईट वाटलं ना? पण मी तरी काय करू देऊ? मला खोटं बोलता येत नाही, तुला माहितीये. आता तुझ्या आईचंच घे ना. आजचं माझं बोलणं त्यांनाही पटलं, पण तू काही अजून मनावर घेत नाहीयेस. मला जे बोलायचं होतं ते मी तुला सांगितलं. या विषयावर मला आणखीन काही बोलायचं नाहीये. ठीक आहे. तू जर तुझ्या निर्णयावर ठाम असशील तर आता माझाही निर्णय ऐक. तुझ्या प्रेमापेक्षा मला माझा नवरा आणि माझी मुलगी यांचा जीव जास्त महत्त्वाचा वाटतो. उद्या तुझ्या निर्णयामुळे जर रणवीर राजे शिर्केंनी त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर त्यापेक्षा आम्ही तिघं हे घर सोडून निघून जातो. अगं काकू, काय बोलतेस तू? खरं तेच बोलते. आणि मला असं करण्यापासून कुणीही अडवू शकत नाही, अगदी तुझे दादू सुद्धा. पण असं करण्याची गरजच काय? गरज आहे. तू अजूनही रणवीर राजे शिर्केंना ओळखलं नाहीयेस. देऊ, अगं जो माणूस तुझ्या तोंडाला काळं फासू शकतो, तुझ्या काकावर हल्ला करू शकतो, बाबांना जेलमध्ये पाठवू शकतो, तो माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो. बघ, आता निर्णय तूच घे. हे बघ काकू, घरच्यांची जेवढी काळजी तुला वाटते ना तेवढीच काळजी मलाही वाटते. पण म्हणून रणवीर राजांच्या धमकीला घाबरून मी विक्रमला नाही सोडणार. माझं प्रेम आहे त्याच्यावर. काकू, माझ्या जागी श्रावणी असती तर तरीही तू अशीच वागली असतीस. तशी वेळच नसती आली, कारण माझी श्रावू तुझ्यासारखी हट्टी नाही. तिला समजावून सांगितलं की तिला समजतं. जाऊ दे, तुझ्याशी काय बोलत बसले. आता तुलाच ठरवायचंय. एक तर विक्रमशी लग्नाचा निर्णय बदल, नाहीतर आम्ही हे घर सोडून चाललो. देऊ, ए देव, 2 घास खाऊन घे. चल, मला भूक नाहीये. हे बघ, जेवणावर असा राग. देव, तू असा हट्टीपणा का करतेस? सांगितलं ना मला भूक नाहीये. तू नाराज आहेस ना, मी समजू शकते ग. हा, पण अभिलाषाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी तुझ्या लग्नाला विरोध करतेय. अशी जर तुझी समजूत असेल तर ती आधी मनातून काढून टाक. बघ, तू शांतपणे विचार कर, म्हणजे मग तुला कळेल की आम्ही का विरोध करतोय तुझ्या लग्नाला. आणि तरीही तुला जर का ते कारण पटत नसेल ना, तर देव, मी अभिलाषाच्या वतीने तुझी माफी मागतो. प्लीज. देऊ, हे देऊ, अगं काय झालं? देव, अगं तू रडत राहिलीस तर तुझ्या मनात काय आहे आम्हाला कसं समजणार आहे? हं?
काकूनी मला धमकी दिली आहे काका. विक्रमशी लग्न करण्याचा निर्णय जर मी बदलला नाही तर तुला आणि श्रावणीला घेऊन ती घर सोडून जाईल म्हणाले. अभिलाषा असं म्हणाली तुला? असा कोणता मोठा गुन्हा केलाय काका मी की आपल्या घरात आता हे असं घडावं? विक्रमवर प्रेम केलं हा गुन्हा की त्याच्याशी लग्न करण्याचा हट्ट केला हा गुन्हा? सांग ना. देव अगं, केवळ अभिलाषा म्हणाली म्हणून आम्ही हे घर सोडून जाऊ असं खरंच वाटतंय तुला? हे बघ काका, नेहमी सारखी तू आता माझी समजूत काढू नकोस. हा विषय आता फक्त चर्चेपुरता उरलेला नाहीये. यावर काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार आहे. आणि म्हणूनच माझा निर्णय मी घेतलाय. काय करायचं ठरवलंयस तू देऊ? माझ्यामुळे दुसऱ्या कोणाला घर सोडायची काही गरज नाहीये. मीच हे घर सोडून निघून जाईन आणि रणवीर राजांना जाऊन सांगेन की माझ्या घरच्यांना आता त्रास देऊ नका, माझा त्यांच्याशी काही संबंध नाहीये. मग तुम्ही सगळे सुखी व्हाल. देऊ अगं, आम्ही तुझ्या लग्नाला विरोध करतोय म्हणजे आम्ही काही तुझे शत्रू नाही आहोत. तू सुखी व्हावीस, तुला चांगलं सासर मिळावं अशीच इच्छा आहे ना आमची. देव, यापुढे कधीही तू घर सोडण्याचा विचारही करणार नाहीयेस. मग काय करू काका? काकूनी मला धमकी दिली आहे. रणवीर राजांच्या धमकीमुळे तुम्ही घाबरलाय. विक्रम माझ्यासाठी सगळं सोडून आलाय. काय करू मी? बागळे सर, मी सुद्धा तुमच्या बरोबर आले असते तर. नाही साक्षी, राजची सुनावणी ही जाहीरपणे होणार नसल्यामुळे तू तिथं नाही येऊ शकत. पण काळजी करू नकोस, सरकारी वकिलांबरोबरच मी सुद्धा आहे राजबरोबर. जेवढ्या लवकर ह्याचे साथीदार पकडले जातील तेवढ्या लवकर ह्याची सुटका होईल. ऑल द बेस्ट. चला. हे बघा, असं करा, 1 किलो टोमॅटो द्या मला. आणखीन हा दुधी वजन करा, किती होतोय थोडा द्या. एक मिनिट, तुम्ही देवेंताईंची आई का? हो हो, पण तुम्ही कोण? मी नाही ओळखलं तुम्हाला. आणि तुम्ही कसं ओळखलत मला? हे पहा, तुमच्या प्रश्नाची उत्तरं द्यायला वेळ नाहीये. चला गाडीत बसा, चला. अहो, गाडीत बसा काय? म्हणजे तुम्हाला मी ओळखते नाही. तुमचं काय काम आहे माझ्याकडे? एक मिनिट, मी सांगते तुम्हाला. देवेंताईंची आई तुम्हाला साईमांनी भेटायला बोलवलंय, तेव्हा तुम्ही आमच्याबरोबर चला. या, बसा गाडीत. अहो, असं कसं शक्य आहे? मी भाजी आणायला म्हणून बाहेर पडले. का शक्य नसायला काय झालंय? सांगा ना. अहो, ओरडू नका तुम्ही. मी येईन ना साईमांना भेटायला, पण 2-3 दिवसांनी येईन. हा, सांगा तसं त्यांना तुम्ही. मी 2-3 दिवसांनी नाही, आजच. साईमांचा हुकूम आहे. चला गाडीत बसा. अहो अहो, तुम्ही तरी सांगा ना. ती काय सांगणार आहे? साईमांचा हुकूम मोडायची हिंमत आजपर्यंत कुणातही झाली नाहीये. त्यामुळे वेळ घालू नका.
चला गाडीत बसा जने. या तुम्ही काही काळजी करू नका. या तुम्ही माझ्याबरोबर या. या बसा गाडीत बसा. हो पण मी बसा काही काळजी करू नका. मी बसते. या आत या. या. अरे नमस्कार. तुम्ही इथे कशा? त्यांना साईमांनी बोलवलंय. साईमानी? का? ते काय माहित नाही. मी आले साईमांना सांगू. या ना, उभ्या का? बसा ना तुम्ही. हे पहा, माझ्याकडून जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे मी केले. म्हणजे हे लग्न होऊ नये असं मलाही वाटतंय हो. पण देव माझं काही ऐकायलाच तयार नाही. त्याला मी तरी काय करू? हे पहा, मी हात जोडतो तुमच्या पुढे. तुम्हीच यातनं काहीतरी मार्ग काढा आणि माझ्या देवाचं काही बरं वाईट होऊ देऊ नका हो. अहो तुम्ही काय बोलताय हे? पण या घरात तुम्ही एकट्याच अशा आहात ज्या आमची परिस्थिती समजू शकते. माझ्या देवाला वाचवा हो. काय करा. रडू नका असे. शांत करा. साईमा, देवयांतांच्या आई आले. त्यांना आत घेऊन या. साईमा, त्या खूप घाबरलेल्या आहेत. जनी, आम्ही जेवढं सांगतोय ना तेवढंच करा. आणि आम्ही दोघी बोलत असताना प्रियदर्शनीला आत पाठवू नका. साईमांनी नेमकं कशासाठी बोलावलं होतं, काही कल्पना दिली आहे? देवयांतांची आई, तुम्हाला साईमांनी बोलवलंय. कशासाठी बोलवलंय साईमांनी? साईमांनी सांगितलं होतं की देवयांतांच्या आईला घरी घेऊन ये म्हणून. बस एवढंच? जी. ह्या वहिनी पण ना, भाजी आणायला गेल्यात इतका वेळ लागतो. सगळी कामं खोळंबलेत माझी. शी बाबा. काकू, कोणाशी बोलतेस तू? इथे कोणीच नाही आहे. तुझ्या काकूला वेड लागले असंच वाटतंय ना तुला? अगदी बरोबर आहे. खरंच मला वेड लागले. आहे काही उपाय? काकू, असं का बोलतेस तू? मी सहजच बोलले. अगं मी सुद्धा सहजच बोलले. साक्षी, मी वहिनीची वाट बघते. भाजी आणायला गेल्यात. 1.5 तास होऊन गेला, अजून आल्या नाहीयेत. इथून नाक्यावरनं तर आणायची भाजी, एवढा वेळ लागतो? बसले असतील कोणाशी तरी गप्पा मारत. तुम्हाला ना कोणाला वेळेचं महत्वच नाही. काकू, आई दिवसभर राब राब राबते, जराही विश्रांती घेत नाही. मग तिला थोडा उशीर झाला तर काय हरकत आहे? आणि तिला जर कोणाशी तरी गप्पा माराव्याशा वाटलं तर तू उगा चिडचिड करतेस काकू. साक्षी, अगं चुकीचा अर्थ काढतेस तू. मला म्हणायचं होतं की बहिणींची हल्ली तब्येत बरी नसते ना, रस्त्यात चक्कर येऊन पडल्या तर त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यायला तरी कोणतरी हवं ना, म्हणून म्हटलं ग. हो हो, मी मी जाते बघायला. भाजी आणायलाच गेले ना? हो. गोदा काकूकडे आहे का बघते मी. साक्षी, साक्षी कुठे गेली? एवढ्या हाका मारतोय, लक्षही दिलं नाही. अहो वहिनी भाजी आणायला गेल्यात, अजून आल्या नाहीयेत. 1.5 तास होऊन गेला. त्यांनाच बघायला गेली. मग मला सांगायचं ना, मी पण गेलो असतो बरोबर. आता ती गेलीये ना, ती आणेल शोधून. तुम्ही चला, चहा ठेवते. साईमा,
तुम्ही इकडे आलात यावरूनच आम्हाला कळलं की तुम्ही तुमच्या मुलीपेक्षा जास्त समंजस आहात. तेव्हा आम्हाला जास्त काही बोलण्याची गरज नाहीये. साईमा, माझ्या लक्षात आलंय आपण मला इथे का बोलावलेत ते. उत्तम. आम्हाला उगाचच कुणाशी काहीतरी बोलत बसायला आवडत नाही. तुम्ही तुमच्या मुलीला समजावलं का नाहीत? राजघराण्यातल्या मुलाशी सलगी करण्या इतपत तिला मोकळीक का दिलीत? मी तरी काय करू हो. ज्या क्षणी मला हे कळलं की देवयानीचं आणि विक्रमचं लग्न होणं तुम्हाला पसंत नाहीये, त्या क्षणापासून माझ्या परीने तिला समजावण्याचा मी खूप प्रयत्न केला. तुमची मुलगी जर तुमचं ऐकणार नसेल तर आता आम्हाला आमच्या पद्धतीनं देवयानीला समजवावं लागेल. साईमा, साईमा, तुमच्या पाया पडते. तुम्ही खूप रागावलात मला माहिती आहे, पण माझ्या देऊला काही करू नका हो. एक आई म्हणून माझे असहाय्यता तुम्ही समजू शका. आम्ही जर तुमच्या जागी असतो ना तर आमच्या मुलीला अशी स्वप्न पाहूच दिली नसती. आम्ही तिला समजावून सांगितलं असतं की हे लग्न म्हणजे एक आत्महत्या आहे. साईमा, पण यात एकट्या माझ्या देवयानीचाच दोष नाही ना. एक दिवस हे लग्न व्हावं म्हणून तुम्ही आमच्या घरी आला होता, तेव्हा मीच या लग्नाला नकार दिला होता. आता माझी देवयानी एकटीच दोषी कशी? मी तुम्हाला एकच विनंती करते, तुम्ही हे काही आहात. मी माझ्या मुलीला समजवण्यात कमी पडतेच आहे. तुम्ही तरी तुमच्या मुलाला समजवा आणि हे लग्न थांबवा. बास. आम्हाला वाटलं होतं की रणवीर राजेंचा फोन गेल्यावर तरी तुम्हाला अक्कल येईल, पण तुम्ही आम्हालाच अक्कल शिकवायला आलात. आता आम्ही काय सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐका. रणवीर राजे जिद्दी आहे. हे लग्न होऊ नये म्हणून ते काहीही करायला तयार आहे. आजवर आम्ही त्यांना थोपवलं ते एक आई म्हणूनच, पण आम्ही हे कधीही विसरू शकत नाही की आधी आम्ही एक राजमाता आहोत आणि आमच्या एका शब्दानं देशमुखांची राख रांगोळी होईल. साईमा, आज आम्ही तुम्हाला राजमहालाची पायरी चढू दिली, ती शेवटची संधी म्हणून. देवयानीला समजवण्याची शेवटची संधी. तिला सांगा हे लग्न करून ती कधीही सुखी होणार नाही, कारण आम्ही तिला सुखी होऊ देणार नाही. आज आमचा मुलगा आमच्यापासून दूर गेलाय, हरकत नाही, पण शेवटी ते राजशिर्क्यांचंच रक्त आहे. एक ना एक दिवस तो परत येईल. आम्ही त्याला परत यायला भाग पाडू. एवढं सांगूनही जर देवयानीनं भुरळ घालून त्याच्याशी लग्न केलंच तर पुढे काय, याचा विचार आता तुम्ही करायचा आहे. साईमा, माझ्या देऊवर दया करावं. तिचं मनापासून तुमच्या मुलावर प्रेम आहे. तुमच्या मुलाचंही मनापासून तिच्यावर प्रेम आहे. आपण मोठ्या माणसांनी हे समजून घ्यायला नको का? खूप बोललात. आमची प्रतिष्ठा, आमचा अहंकार, यापुढे कुठलीही भावना आम्हाला जास्त श्रेष्ठ वाटत नाही, वाटणार नाही. राहिला प्रश्न आदित्यराजांना समजवायचा, ते तर आम्ही समजवू, पण आधी तुमच्या मुलीला समजवा. नाहीतर तिच्या या आत्महत्येबद्दल तिला आयुष्यभर रडावं लागेल. साईमा, निघा तुम्ही.